बाई 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 अहो सऱ्या सकाळचा गेला कुठं गेला बाई मला अजून सुद्धा दिसला नाही. कोणाला दिसला असेल तर ताबडतोब घरी पाठवून द्या. तुम्हाला दिसला बाळू मामा काय तुझ्या रूपाची शोभा रंबा ग जीवाची लाडकी रंबा माझी रंबा ग जीवाची लाडकी रंबा जीवाची लाडकी रंबा माझी रंबा ग जीवाची लाडकी. या गावामध्ये खाऊ लाडू करून परत ते धंदा करायचे काय झालं. अव काय भारी अव कामाचे ना धामाचे बाई उठले सकाळी उठले सुटले सरपंच संघ उठले सुटले सरपंच संघ. बापरे काय आणि ग्रामपंचायत जातो. ग्रामपंचायत जातो आम्ही ग्रामपंचायत मध्ये जातो म्हणा. माहिती नाही का इथं काय काय बिघडलं त्यावर. अव काही काम धंदे पहा त्या माहिती काम कर 5-50 लोकांमध्ये अपमान. शाबास त्याला माणूस पैशात पडतो. आम्ही कोणाच्या बोटचेर माग मला माहितीये का काही रोहाबे गळा माझ्या छाती फुटन का प्लास्टिकची आहे का गेले म्हणते बरोबर. त्याला खाली माणूस आपलं शरीर व्हायलाच पाहिजे. अरे कमीत कमी इम्प्रेशन म्हण ना. इम्प्रेशन आम्ही ऑपरेशन नका म्हणू. काही त्याची म्हणे तुला लोकांची काय म्हणे. आता हे तुला म्हातारा बसले म्हातारा बसले त्याची म्हणे काय म्हणे. बैल मारत अशी शाबास बैल मारवत अशी बैल मारत अशी अशी बायको मारवती शिरावती. आताच्या पोरं मारला का बरं. आताच्या पोरं पिढण मारवले आमच्या राज्यात येले म्हणते बरोबर. शाबास सरपंच आहे का. म्हणजे सरपंच राखायचं काय मग. चुकून बाई धावली का हातले उठले गेलं का बैल खाली उभं बैल खाली उभी खरे पोरो बारीक पोरो हे बाळू मामाच्या अंगावरून गेला माझ्या म्हातार. ऐकून घेते म्हणून संधीचा फायदा घ्यायला लागले का. सरपंच बी अशी घेते वाटते. कुठे बैस उठ बैस मी का प्लॅस्टिकची बावली का. खरे मित्रा बैस खाली उभी राहते का म्हैस करायची. बैस खाली उभी राहती बाई ना वगैरे म्हणलं हे कुठून आणलंय म्हैस कोणाचं आहे ते. काय बारी तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती काही हे बाळू मामा कशी मेंढर चालून आमच्या कशी भेट झाली आपली डोळगावात. शाबास आम्ही सगळं मग वा वा प्यायचंच लो येतो बाई मेल्या पुढं जुने सोबती द्यायची ते सोबती ती सुरू आलेली आलेली 2-3 सोबती आलेली का. काय भरी दारू सोडून द्या. दारू लय वाईट आहे. काय झालं दारू लय वाईट आहे. काय झालं काय झालं. अहो साऱ्या भारतामध्ये मी पेपर मध्ये वाचलं तर मुंबईमध्ये 25 जण मेले त्या दारू पायी. कोण म्हणतं मेले मी म्हणते बाळू काय फायदा आहे. तुम्हाला माहिती त्याला माहिती दारूचे फायदे फायदे काय. खरं मित्र जसं दारू पासून 3 फायदे म्हणजे आम्हाला सांगून तर दे. मग आम्हाला सांगून दे ना. सांग कोणता फायदा पहिला. दारूवाल्याच्या घरामध्ये चोरी कधीच होत नाही. शाबास कारण चोरी होते त्याच्या घरात. बरोबर आहे ना. चोरी कशी होईल. तो दारू पिणार माणूस काही चुकती घरात कस काय चोरी. बरोबर आहे. आणि नंबर 2 दुसऱ्या नंबरचा फायदा. दुसऱ्या नंबरचा फायदा दारू पिल माणसाला कुत्रा कधी टसत नाही. बरोबर आहे बरोबर. फायदा कसा. अरे मित्रा ह्यो चालला तिकडून कुत्र्याला इकडून ते कुत्र साईड देत कुत्र्याला वापस चालू झालाय म्हणून याला बांधा रोड पुरत नाही म्हणून कुत्र साईड देत असत. आणि तिसऱ्या नंबरचा फायदा असा आहे दारूवाल्याच्या मोती कोणी जात नाही. का हो कारण
आणि गाव मध्ये तो मोतीन जात नाही काय ना खाऊन जात नाही मोतीन कसं जाईल हा तो हजरच राहत नाही ना यालाच परत जागेत उठायत नाही मोती जाईलच कसा काही बोलताय अहो काय बरी अहो दारू पिऊ नका हॅलो अहो दारू पिऊ नका बोलणे का हा एवढे आजचे दिवस बाळूमामा भेटले होते तुम्हाला वाटत आणि अहो संध्याकाळी घरी नाही आला बाई संध्याकाळी घरी नाही आला अव माय मरणाची दारू पेला माय मरणाची दारू पिला माय मरणाची दारू पिला अग संध्याकाळी घरी नाही आला अग संध्याकाळी घरी नाही आला अव माय मरणाची दारू पेला अग माय मरणाची दारू पेला अग माय मरणाची दारू पेला रोज पिंडी काय म्हटलं साहेब दोघं कोणाची कमाई म्हटलं कोणाची बापाची कमाई आहे अहो माझ्या सासू सासऱ्याची कमाई आहे माझ्या बापाची मायची कमाई आहे अहो माझ्या सासू सासऱ्याची कमाई म्हटलं हा माझ्या बापाची कमाई आहे अहो माझ्या सासू सासऱ्याची कमाई आहे मायची रामकाची बोलते येणे झाली तुम्ही काय 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 नाही तो म्हणजे काय जगते हे म्हणतो माय बाप आहे आणि ती सासरीच मग ते मग तिचे बोलायला मग हा तुला माहिती का हा येणं घर नाही का कोणी यायचं बरोबर आहे बरोबर अहो माझे सासू सासरे तुमचे आई बाप आले तुमचे आई बाप माझे सासू सासरे आले डोक्यात वजन आहे का हा अहो का भाऊजी खरं सांगा आपल्यासारखा जोडा असता कसा शोभला असता रंगाला रंग उच्च पुऱ्यासारखे माझ्या खाण्यात तुला 2 महिने हात हा मायचा बोल कुठे मायचा गमूची गुंगू मेरा मा खाण्यात 2 महिने हात बरी हे पड माझ्या पदरात माय हे बाई हे करती काय वाईक काय याला सोडून जाऊ का सरपंचा सोबत म्हणजे सोडून ते टाकवते सदा आज याचा नेम तू आहे मी सरपंच संघ जाते ना आता मला सांगा सरपंच साहेब बापरे जाऊ नका पहिले खराब आहे हा अरे मित्रा सोन्यासारखी बायको तुला मिळाली मनुष्य जन्म येत नाही वारंवार अरे या दारू पासून माझ्या आई बहिणीचा संसार माती बोल झाला आहे ही दारू विषारी नाही नाही कशी आहे या गीतातून तू सांगतो हा सोन्यावाणी तुझी काया मित्रा तुझी सोन्यावाणी काय आहे काय आहे? म्हणून येत नाही सोन्यावाणी तुझी काया आता पिऊ नको दारूला जरा जरा ऐकशील का सोड दारूच्या पेल्याला 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 अगं जरा ऐकशील का सोड दारूच्या पेल्याला अगं जरा ऐकशील का सोड दारूच्या पेल्याला ही दारू विषारी नाही नाही दारू विषारी नाही ना काय झाला त्यागीन ईश्वरी नागिन काय बोलत आगिन दारू विषारी नाही ना काय झाला त्यागीन ईश्वरी नागिन काय झालं आगिन राज राज वाडे समुद्र उमजून वेळा चुका सुधारून समुद्र उमजून चुक्याच सोडून म्हणून मित्रा समुद्र उमजून मनुष्य हे
वेळा तू कसं दारुण गुणगुण दारुण मग काय तुला पस्तावा वेळ जाईल निघून आजपासून दारू बंद. दारू पिऊ नको. अरे 2 लेकरं बाळ आहे. बरोबर आहे. सोन्यासारखी बायको मिळाली. अरे दारू पेल्यानं असंच होतं. असंच होतंय. बरबाद झाले माझे आई वडील पेणारे सुद्धा बरबाद झाले. बरोबर आहे. आणि लेकरा बाळाला अन्न सुद्धा मिळत नाही. ते नाडा बांधून येतो. नाही नाही इकडे काय ते पुढून हे गाडी द्वारा सुटली गाडी. म्हणजे बिरिक आहे का? मला वाटतं नाडा सुटला. आणि पुढू काय द्यायचं ते पुढू असं काय करतो पुढे वय नाही मान काय करू का काय झालं? मी शेतात चाललो. तू एक काम कर मला. काय करायचं? काहीतरी खायला दे. तसं काहीतरी खायला दे. बारकाली पोरं ना साईडला. अहो काही कामात चाललो मी शेतामध्ये. काय झालं? खायची सोय करू ना. खायची सोय करायची. भात करू दे. काय भारी भात करून द्यायचं. आणि बाळूमामाचे ह्या गीतावर 20 रुपये बक्षीस झाले. धन्यवाद. म्हणजे तुम्हाला भात करून द्यायचा. भात करून दे. अहो तुम्हाला असं वाळेल कुटके सुद्धा भेटणार नाही. 8 दिवसाचे वाळेल कुटके सुद्धा भेटणार नाही. भात करून दे. तुमच्या बापाला सुद्धा भेटणार नाही भात. बापाच्या बापाला भेटणार नाही. हा बापाच्या बापाकडून आम्ही पाठच्या भातच खाईन. माझ्या बापाकडून. माझ्या बापाकडून. काय बरी माझ्यासोबत चॅलेंज करू नका. आवाज आहे कुठं माझ्यासोबत चॅलेंज करू नका. भात करून देत नाही ना. तुमच्या बापाला वाळेल कुटके भेटणार नाही म्हटलं. तू भात करून देत नाही देत. नाही देत. बापाच्या बापू खातो म्हणजे पाय. माझ्या बापाकडून. ऐका बस करा. जाय जाऊ का? हा जाय. असं का? बर. सरपंच समजावलं फक्त. सरपंच संघ आता बायको मध्ये तुमच्या बापाच्या बापाला भात करून देत नाही. आता याच्या बापाच्या बापाकडून भात खातो का आम्ही कसा खातो कसा घ्या. आता तो सासरवाडीला सासूवाडी रे. आता मामा मारतो चाट. हो मामा मामा अहो मी तुमचा लाडका जावाई बाप्पू. मामा अचानक घातलो तब्येत खराब केली. हो काय सांगा म्हणलं मामा माय खाली करून घ्या. पाचच्या परिवारा म्हणलं उठू झाल्या काही पोंग पंडित एवढ्या खाल्ल्या पाहिजे. काय खाल्लं पाहिजे? पोंग पंडित एवढ्या म्हणजे पोंग पंडित सुधारतो का मामा? म्हणलं मामा तुला काही माहितीये का? नाही मला काही माहिती नाही जावाई. शपथ माहिती मला. शपथ तुमची. हो मामा काय सांगा तुम्हाला. मामा अवघड झालं. काय झालं? काय झालं? तुमची एक मारलं वाचली. महिन्यात खरं काय? माझ्या बायला शिव मारलं अर्ध बर्गर चिरलं. भांड्याला का? माझ्या बायला लांड्या बायला शेपूट मारलं तर पाचोटी चकली. खरं काय? काय सांगता जावई तुम्ही? वाटते का? भाव ना चला चला. उद्या चालत नाही काय म्हणते?
काही लागलं का नाही लागलं मी काय म्हणतो सारखं दवाखान्यात चाललो घरी हो तुम्ही दवाखान्यात बरं का नाही घरी आले म्हणते ते घरी आले तुमची ना घरी आली चालू मांडवर होता बरं पाणी बाजवलं नाही जवळ सांगितलं मी जर का मला सांगितलं आठवड कुंभ आहे या मायाचं चिलम तोडू दे ओ बाई रांबा बाई कुठे हो बाई तू हो बाई कोणाचा आवाज आहे दारामध्ये अहो बाई मी तुमचा बाप आलो बाप बाबा आणि तुम्ही अशी कोण हाव हाव नाही नाही हाव हाव नाही नाही हाव हाव नाही नाही असं काय लावलं काय झालं बाबा अरे बाळा हा काय आता म्हातारपण झालं असं का मग आता लढलं घालणारच आहे बाबा तुम्ही आज एवढं नका घाबरून आज घाबरल्यावर कोण करू राहिले हा बाई मग अहो काय झालं बाबा बाई हा तुला कार बरी म्हातारा आज कोण करू राहिले काय करू हा आवाज बाबा तुम्ही आज का घाबरून राहिले माझ्या बायला शिंग मारलं हा नाही ना बाबा कोण म्हणे तुम्हाला जेवायला सांगितलं हा कार बरी काय सांगितलं माझ्या वडिलाला चप्पल पडला असेल बाबा तुम्ही स्वप्न पाहिलं असेल मी खोटा बोलणार नाही आता तू सांग आपल्या भांड्याबाला शिंगे बाबा आमच्या बैलाला कुठे शिंग आहे लांड्या बायला पण शेपुले कापले नाही. हे बघता बाई हा जवाई जाती रिबी आम्हाला जास्ती आहे ना काय झालं बाबा जवाईलेच बाहेर दिसले बाबा आता जवाई पुन्हा नको काय झालं बाबा कोण घाबरत्या जवाई बाबा तेव्हा मला पाहायला आता तेव्हाच भरभळे होते तुम्ही म्हणलं बाई जवाई चांगला आहे हा चांगलं तुम्ही बी त्या म्हातारीचं ऐकलं त्या म्हातारीनंच घर घालेले आपल्यावाल्या चष्मावाल्या असं लय नातरी म्हणे वर्ग घ्या म्हणे नवरा करून हा पहिले दारू ते भीती अगोदर बाई म्हणलं हा पहा ना श्याम सुंदर काळ बांधर बाई तू काय म्हणत नाही तर मग हा बाबा मला झालंच नाही काही नाही अहो मामा तुम्हाला चप्पल पडला असेल या मायच्या एवढ्यात या बाबा हा बाबा तुम्ही लय लांबून आले आता थकून आले असाल तुम्ही एक काम करा इथे या भाऊजवळ बसा खाली सावलीत नाही पाणी घेऊन येते ना हातपाय धुवायले हातपाय धुता का गरम गरम पाणी हातपाय झाले हा तुम्ही एक काम करा हातपाय धुवा फ्रेश व्हा मी तुम्हाला चहा करते हा कर बाई अरे नाना अरे कोण अरे पाहुण्याला चहा घ्यायला पाठव हा असं का हो हो मामा तुम्ही एक काम करा माझ्या तो तिकडे चहा करता बरोबर माझ्या तो तिथं ते काय म्हणे आमची पहिली भावकी काय म्हणून माझ्या पाहुणं मुद्दाम येऊ दिला नाही हक्का तोड म्हणून दोघं बाबांचा तुम्ही अरे लवकर पाठव ना तिने आंघोळ करतो काय आंघोळ करतो आंघोळ मग करा ती माझ्यावर अरे थंड्या पाण्यात कापतो गरम पाणी मी घेतो त्याला थंड्या पाण्यात कापतो बापरे हा हा काही भांग पाडतो म्हणून बाबा जवळ चहा पाणी पिऊन आलो मायचा टमाटो तुया पण मानी मेल्यापासून लेट खराब झाला बघून हा मी बोलले होतो पाठ घासायला बोलते की बोलले होतो पाठ घासायला काय
सांगतो मी केला आणतो काय झालं बाबा? आपल्या घरी पोते आहे ना. हा पोते आहे ना. पोते बाबा काय झालं तुम्हाला? काय थंडगार पाणी टाकलं तो बाबा अहो तुम्ही ML टाकलं होते थंड पाणी. मग ते मला थंडगार पाणी आलं इथं. तुम्ही काय लुटलेले गरम पाटले तू? वेळेच्या पाहुणे तिकडे चहा पाणी प्यायला गेलो तो पाय तुम्हाला आधी चहा प्यायचं पडत आवडलं ते तेव्हा भाव किती काहीतरी आहे माहिती ना. तू एक काम कर इथं बस मी चहा आणतो तुम्हाला. बाबा ते जेवण करता का चहा पिता आता? बाबा बाबा लोक धोतर कोण पिवळं झालं ते पिवळं म्हातारी गेल्या पण सुधरून नाही राहिलं का तुम्हाला? तुम्हाला जेवण आणू का चहा आणू? जेवायचं भात आणलं पाहिजे ना. मग तुम्हाला चावत नाही का? मग तुम्हाला गरम गरम तूप टाकून शेवायचं भातात ते ए बडबड काय काय म्हणतात? म्हातारी जास्त पहिले खायची सव गेली मुंडीच नाही. जुनं फळी हा. जुने हॉटेल कसं आहे खायची चटक आहे म्हणा पहिली. शाळूची भाकर उडदाची भाकर वांग्याची भाकर वांग्याची बी का? वांग्याच्या भाकरीची भाकर पाहिजे. बाबा तुम्ही बसा मी तुम्हाला भात करून आणते गरम गरम. हा आण बाई. ते कौन आवडाला बाबा तू असं काय बरी पंकू. आज काय ते पंकू आहे, पंकू पंकू काय ते पंकू पंकू का म्हणा असं काय ते हवा खाऊ काय गरमी आलेलं आहे. असं का? मग काय बाई आण बरं. मामा काय म्हणते अहो गरम गरम म्हाताऱ्याला भात आणते. लय तिथं म्हातारी आहे हो बाई का? जवळ काय आणते मग? आपल्या शिवाय त्याला देते शिळे कुठे 8 दिवसात. हा शिळे कुठचं खाऊ घाल हा. खाली बसा इथं. बाबा गरम गरम शेवायचा भात बापाने बाई तूप टाकलं ना. मला काय पैताना मला काय बाबा इकडे तर शिवले कुठे भुकता काय ना खाऊन मग कट्यात. म्हणलं हा म्हातारा भात आणला का? हा मग त्याच्या गजमला भूक आलो ना. फुल फुल अरे गुळ म्हणणं कमीत कमी गूळ टाकलं तर आलो ना का? हा बाबा जायला म्हणजे मी पाणी आणते तुम्हाला. हा काय तू पाणी आला बाबा त्यात तूप टाकेल का? गुल तूप टाकेल का? बापरे वास ए, तू 5 लाख काय रे? उभे राहा वाचीवाला आम्हाला मागे बी वाचीवाला ते पाय भरेल मागून आणि धोत्रात पिळकलं ते पिळकलं ते बंद भरेल. आता भात घेतो खाऊन त्याला खाऊ होती शिळे कुठे आता. हा तू हे भात खाऊ नका ते हातपाय धुवून येतो ते पहिला जेवली बापरे बाबा जेवण जेवण घ्या जेवण घेऊ. हा हा घ्या काय चालू अहो जेवण घ्या. आठवा लवकर बोला खुटके महाराज की जय. खुटके महाराज की जय. बोला खुटके महाराज की जय. अरे मरण दे पहिलेच बिमारी म्हातार पाणी घ्या. अरे ठसका लागून राहिला. कोणी आराम नाही खायचं मग या पाणी द्या भाऊ द्या
बाबा बाई हा कस काय होता भात काय होतं बाबा बात जेवण खायचं हा काही घालून अरे धिंगारा 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 पाशी मेला म्हातारा हे धिंगारा 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 उपाशी मेला म्हातारा धिंगारा 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 उपाशी मेला म्हातारा धिंगारा वरून राधा तमारा अरे धिंगारा बरं भाऊ पाशी मेला म्हातारा धिंगारा 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 उपाशी मेला म्हातारा धिंगारा 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 उपाशी मेला म्हातारा बाबा बाबा तू कस काय झालता बात बाई काय शिळे खाऊ घातलो हा डोळ्यानं दिसला काय झालं बाबा डोळ्यानं दिसला फक्त बाईला दिसलं हो बाई खायला नाही भेटला नुसतं पाहायला भेटला तुला पाहायला भेटलो बात काय केला तुम्ही तुमच्या पुढे बात काय केला मी बरं भात हा भात जाऊन म्हणजे त्याने तुमच्या जावाने भात खाल्ला काय रे बरी इकडे या माझ्या बापाचा भात कोण खाल्ला कुठचे पडले तसे हा मला माहिती का अहो तुम्ही खाल्ला म्हणते म्हाताऱ्याचा भात खाल्ले ना अहो हे सबुत्याने हातात गुतेले त्याने खाल्ला भात घेत हा अहो हाताचा वास येऊन आला तू काय केलं तू काय केलं मग तो म्हणते मग तू काय केलं भात काय खाल्ला त्याने खाल्ला ते काय कमतं पोगुड आले ते काय बाबा एक काम काय बरी आता एक काम करा आता तुम्ही दोघं जण काय करा काय करा आपल्या माळ्याबंदी जा हा एक काम करा बाबा तुम्ही आता जेवण केलं ना आता तुम्ही गादी किती टाकून दे मी गादी टाकून देते तुम्ही आराम करा हो बाई ते टाकून द्यायला बापाला होता गादी बाबा बाबा दिला मामा हे गादी घ्या हा गादी पाठतात म्हाताऱ्याला खाली आणखी विशेष बाबा 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 तुम्हाला गादी आहे मस्त बाबा मामा आगर टाक म्हाताऱ्याच्या बाबा मामा हा मामा झोपा गादीवर मामा झोपले आता लेकीचं बी लेकी बाबा म्हाताऱ्या म्हणजे गादी आली बाबा लेकी नदी आता नवऱ्याला काय दिली करून बाई गादी गादी हा खुडली भाऊ म्हाताराचा हा खुडी हो हे घ्या हे रक्त काय हे रक्त घ्या आणि बाकरेश कोटे म्हणजे शाबास मी का बकऱ्याच्या कोट्या बाकरेश कोटे झोपा हा मात्र कुठं झोपलं अहो आपल्या बेडरूम मध्ये ना हा बाकरेश कोट्यात कुठं झोपती मग हा मधल्या खोलीमध्ये हा अहो काही जेवायला लाज शरम आहे का झोपले का झोपला 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 का मामा हो तुम्हाला काही गोटमोटी ती काय एखादी नाही एखादी गोटमोटी ती काय नाही माझा बाई तुम्हाला येत काय हा आपल्याला पाठ आहे अरे काय महाभारत सांगू हा मामा महाभारत सांगू हा ऐकेले हा ऐके पाची पांडव ऐकेले सावी दुर्पदा ऐकेले रामायण ऐकेले ऐकले हो. तुम्ही ऐकले का हो. फुलवंती फुलवंती ठीक आहे ऐकेले ती बी ऐकले हो हा आता नवीन सांगतो हा मामा सांगा सांगा हा इकडं बा हा अंगा कधी हा. मग एक होता राजा हो मामा हा एक होता राजा हो खरं काय मामा हो एक होता राजा हो आणि मग कधी खरं काय हा आणि मग एक होता राजा चांगलं पाठ लोक चाल द्या एक होता राजा आणि एक होता राजा पुढं सांगायचं काम नाही हो 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 एक होता राजा आता जमलं याले मार खायला दोघं बी एक होता राजा जावई बाबा मामा
हा झोपा बाबा झोपा डॉक्टर बाबा लेकराचा सण घेतो म्हाताऱ्यानंच तो करता म्हाताऱ्याला अहो बरोबर आहे आमोशा आहे रातची अहो नाही आमोशा आहे आमोशा मोठं मोठं टेक ना हा इकून झोपा हा पटकन अंगावर या बाबा बोलवून ऐकलं बाळू मामा हा बाळू मामा टक धरून पावरले बाई या मेल्या ना पहिल्यानं माझ्या वडिलाला गरम पाणी टाकलं त्यानं आंघोळ करू दिली नाही गरम गरम भात करून द्याला तेव्हा सुद्धा माझ्या वडिलाला खाऊ द्यायला नाही हा आता अशी झोळते ना धरून पाहता सोयच नाही बापाने टोकन लावलं लयची गे आम्हाला वाटतं लयची गे पण माझ्या पोरीचा का बाबा 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 तुम्ही गाडीवर झोपेल होती ना अहो बाई ते काहीतरी कसं कसं चांगले जवळ आला पण जवळ मध्ये मामा तुम्हाला चौरायला मी तिकडे गेलो अहो काय बरी तुम्हाला लाज कशी नाही अहो गरम पाणी माझ्या वडिलाला आंघोळ करून दिली नाही गरम गरम भात करून आणलं तेव्हा सुद्धा खाऊ द्यायला नाही आणि गादीवर सुद्धा माझ्या वडिलांना तुम्ही झोपू दिली माझ्या हा ते त्या सगळ्या म्हातारे बाबा तुम्ही गादीवर झोपले होते इकडून कशा झोपले होते मग अहो बाई ते ढेकून होते म्हणजे कसं चांगलं एक काम करा काय बरी इकडे या. आता झोपायचं राहू द्या आता एक काम करा आता मळ्यामध्ये जायचं आणि ऊस नवीन ऊस लावेल बाबा मळे दाखवून आणा मी तर स्वयंपाक करून शेतामध्ये येते एक काम कर काय आपलं ध्यान करू झाल्या काय येसूर येसूर काय अहो यशवर म्हणा यस्वर खायचं सुद्धा माहित नाही झालं यसूर आज जेवलं करा मी आज नाही का सासरवाडी तुला तसं पैसे मारायला पाहिजे उपाशी याल म्हणूनच कुत्र्याने गप्पा गप्पा भात भात खाल्ला काठी आला याल जाऊ घेऊन मामा हा म्हाताऱ्या शेतामध्ये घेऊन जा मी लगेच स्वयंपाक करून आणते बघ हा चला मामा तुमच्या मायाच्या खरं सांगतो तुमच्या हा तुमची लेख केली तुमची आवाज आहे मला काय म्हणे म्हातारा वावरात घ्या हो मानवत घ्या म्हणे म्हातारा मांडवत लिंबा झाले की नाही त्या लिंबा झाडा बांधा म्हातारा मग तुम्ही असं हालते म्हणे हो आणि असं म्हातारा हालते म्हणे काय शपथ म्हणे किती मारला बरोबर लिंबा मला कसं करता चालले का मग मी जातो जा बापू मी चालले आता तिथं बाकी घेऊन आता काय बरी बाबा कुठे बाबा कुठे गेले अरे काय ते म्हातारा आहे काय त्या सोडून बाबा लागला मला कोणता सोड आपला मी घरून आणली हो ना अहो काय लय मोठी चीज वस्तू होती का चालली नाही का बंद पडला असतो ना मग अहो आपण जावया ना ये नाही बाबा बाबा आज तू या काय बरी काय आता म्हातारा पण काय बरोबर एवढं लय धाकी पाडलं बाकी पडलं ते लय धाकी पडलं ते बाबा इकडे या अहो न्यायला बाबा अहो न्या मी देतो ना या मायच्या खेळतो आवाज पाठवला
हा. काऊन मात्र तुला काय अहो तुम्ही काहीतरी म्हातारा दाखवा खोला बोले मी काय हा काय दादा खाला हा काय दादा खा बाप आहे ना बाबा इकडे या आता काय तरी ये. हे राखी पडेल तुमच्या दोघांच्या हा बाबा इथे कोण धाकी पाणी ना काय केलं पाण्याला मारलं चपल्याला मारलं या इकडे या पाय किती मामा हे बाबा बाबा आज घाबरला आणि तू करू काय केलं माझं हा बाई म्हणून म्हणून तू मारलो काय झालं बाबा तुमच्या बापाच्या बापाला भात देणार नाही कोच्या बापा कोण भात खाल्ला ना तुला नवरा म्हणजे काय भावरा वाटलो का मी बाई काय बरी बरं डोके नवरा म्हणजे काय भावरा वाटलो का बनले डोके बाजून नवरा म्हणजे कोण तो माहितीये का परमेश्वर ते बोलत नाही आज्ञा कुठे बाई 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 तुला काय वाटलं नवरा म्हणजे काय भावरा वाटला का अहो तसं नाही काय बरी अहो तुम्ही काही काम धंदा करत नाही म्हणून मला भाकर द्या वाटत नाही जेवढा औषध का नाही हा कडो फेरफेर नाकाच्या पुढील मागं तो काय तिकडे म्हणला अशा जोड कसे अशी हा जोड आहे मी बोलले का अरे बसेल माझ्या माया मावले हो बसेल माझ्या माता मावल्या जशी मी वागले तसे मी वागले हागले म्हणते अरे हागला वागले म्हणायचं वागले म्हटलं माझ्या बशी आया बहिणी हो आया बहिणी हो जशी मी वागले तशी मी वागले तशा तुम्ही वागू नका तसे तुम्ही वागू नका माया पाडा. तुम्ही पाय धुवायले का पाय दुसरे येऊ का आता? हा चाल मामा चाल मामा काय का मंडळी लाडका जवळचं शेवट झाला